अवधूत चिंतनके गुरुदेव. काल आपण परमपूज्य श्रीदादा लिखित जो संती बसविला ठाऊ हे पुस्तक वाचनात घेतलेले आहे आणि त्यात अनुसंधान आणि व्यवहार हे पाहिलं. आज आपण संपूर्ण समर्पणाचा भाव. संतांच्या ठायी असणारा तिसरा आदर्श गुण आहे संपूर्ण समर्पण भाव. संतांचे हे संपूर्ण समर्पण कोणाला असते? त्याचे संपूर्ण समर्पण हे तुम्हाला आम्हाला नव्हे तर श्री भगवंतांना असते. त्यांच्या समर्पणाची अतिशय सुंदर व्याख्या श्री माऊलींनी 13व्या अध्यायातील एका ओळीत अशी केली आहे की मिळवणे बेतची असे समुद्री गंगा जल जैसे मी होऊन मज जैसे सर्वस्वे भजती. श्री भगवान सांगतात की समुद्रामध्ये गंगा सर्व ओघाने मिळालेली असते आणि तरीही तशी मिळूनही ती समुद्राला अखंड ओघाने नित्य मिळतच असते. त्याचप्रमाणे माझे हे भक्त आपल्या सर्व वृत्ती मत्स्वरूप करून शिवाय नवीन उद्भवणाऱ्या वृत्तीही माझ्याकडेच वळवून माझ्यात मिळवीत असतात. या प्रक्रियेला संपूर्ण समर्पण असे म्हणतात. संतांचे असे अखंड समर्पण त्यांच्या सद्गुरूंना असते, श्री भगवंतांना असते. यांच्या व्यतिरिक्त तिसरा विषयच त्यांना माहीत नसतो. त्यांचे वाटणारे असे जे जे काही असेल ते सर्व ते देवांना अर्पण करीत असतात. तुम्ही सद्गुरूंना नमस्कार जरी केलात तरी तो आलेला नमस्कार देखील ते श्री भगवंतांना किंवा आपल्या सद्गुरुदेवांनाच समर्पित करीत असतात. कारण त्यात सर्व काही त्यांचेच, माझे काही नाही अशी त्यांची भावना तर असतेच. पण स्वतःकडे नमस्कार घेतल्याने आपल्याला त्या नमस्कार करणाऱ्याचे कर्मही भोगावे लागेल ही शास्त्रीय जाणही असते. नमस्कार स्वतः घेऊ नयेत. नमस्काराचा असा आश्चर्यकारक पण शास्त्रोक्त नियम आहे की तुम्ही ज्यांच्या ठिकाणी नम्र होता, ज्यांना नमस्कार करता त्यांचे पुण्य मिळवता. तुम्ही कोणालाही नम्रतेने नमस्कार करा, तुम्ही त्याचे पुण्यच खेचून घ्याल. खरे तर नमस्काराने ज्याला नमस्कार केला जातो त्याला लुबाडले जात असते. पण जर त्याने तो नमस्कार स्वतःकडे लावून न घेता आपल्या सद्गुरूंना किंवा श्री भगवंतांना मनापासून अर्पण केला तर तो वाचतो. जर त्याने तो नमस्कार स्वतःकडे घेतला तर त्याचे पुण्य गेलेच म्हणून समजावे. त्याने जर तो नमस्कार आपल्या सद्गुरूंना श्री भगवंतांना पोहोचवला तर त्या नमस्काराचे काय करायचे हे ते बघून घेतात. त्याला पुण्य द्यायचे की आणखी काही हा मग त्यांचा विषय होतो. म्हणून श्री भगवंतांना श्री सद्गुरूंना आपले नित्य सर्वभावे समर्पण असले पाहिजे. महाराष्ट्रात एक मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव मी येथे मुद्दामच सांगत नाही. त्यांचे म्हणणे असे होते की लोक आपल्याला नमस्कार करतात तो घ्यावा, आपण तर ब्रह्मस्वरूपच झालेलो आहोत, मग लोकांना नमस्कार करू द्यायला काय हरकत आहे. एकदा परमपूज्य सद्गुरू श्री मामांचा आणि त्यांचा यावरून खेळीमेळीत वादही झाला. परमपूज्य श्री मामा त्यांना तळमळीने समजावत म्हणाले, असे लोकांचे नमस्कार घेऊ नयेत. त्यांचा शेवटी शरीराला त्रास होतो, कारण त्या नमस्कार करणाऱ्या व्यक्तीचे पापकर्म तुमच्याकडे येते आणि तुमचे पुण्य त्याच्याकडे जाते. अशी ती परस्पर घेवाणदेवाण असते. समोर येणाऱ्या प्रत्येकाचे पाप पचवायची ताकद आहे का तुमची? तसे जर असेल तर अवश्य असे नमस्कार घ्यावे. त्यावर ते मामानं म्हणाले, तसे काही नसते हो मामा, सगळे शेवटी जर ब्रह्मार्पणच करायचे तर आपणही ब्रह्मस्वरूपच आहोत ना, मग वेगळे कोणाला अर्पण करायचे. ते ऐकून परमपूज्य श्री मामा गंभीरपणे म्हणाले, ते बोलणे एवढे सोपे नसते महाराज. तुम्हाला तर ती मेघ कळलेली नाही. तरीही ते आग्रहाने म्हणाले, काही मेघ वगैरे काही नाही, असेच चालू दे आमचे. त्यावर परमपूज्य श्री मामा खेदाने म्हणाले, चालू देत मग, मी तरी काय करणार. आश्चर्य म्हणजे पुढच्या 6 महिन्यातच लोकांनी पायावर डोकी ठेवून त्या सत्पुरुषांच्या दोन्ही पावलांना इसब झाले. नमस्कार तर राहोत, पण दोन्ही पाय इसबाने भरल्यामुळे शालीने झाकून घेऊन त्यांना खुर्चीत बसावे लागे. लोकांनी त्यांना नमस्कार करून आपली कर्मे त्यांना देऊन
त्यांच्या ठिकाणी शेवटी तो रोग उत्पन्न केलाच. समर्पणाची परीक्षा. जेथे समर्पण नसते तेथे सर्व चुकतच जाते. जेथे समर्पण होते तेथे सगळे बरोबर घडते. म्हणूनच परमपूज्य श्री मामा नेहमी सांगत की साधकाचे जे गुणावगुण असतात त्यातले अवगुण सोडून द्यावेत, त्याकडे बघूच नाही. कारण एखाद्याचे अवगुण जर बघायला गेलो तर वाटेल की त्याला जवळ करू नये. म्हणून समोर येणाऱ्याचे गुणच बघावेत. त्या गुणांमध्येही विशेषत्वाने त्यांचे समर्पण बघावे. हे बघण्यासाठी प्रसंगी त्याच्या परीक्षाही पाहाव्यात. साधकांना शिष्यांना जोखण्याकरता संत सद्गुरू हे नाना प्रकारांनी त्यांच्या परीक्षा घेत असतात. त्या परीक्षांचा उद्देश हा मुख्यतः त्या व्यक्तीचे श्री भगवतचरणी श्री सद्गुरूचरणी समर्पण किती आहे हे बघणे एवढाच असतो. ते असेल तर तो उत्तीर्ण, नाहीतर नाही. सज्जनगडावर असताना एकदा समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांनी श्री कल्याण स्वामींना सांगितले की अरे, माझी छाती वाऱ्याने उडून खाली चालली आहे, पकडती. त्यावेळी श्री कल्याण स्वामींनी क्षणाचाही विलंब न करता ती उडत जाणारी छाती पकडण्यासाठी कड्यावरून थेट खाली उडी घेतली. सद्गुरू कृपेने छातीसह ते सुखरूप जमिनीवर उतरले. त्यांना काहीही झाले नाही. त्यांच्या जागी जर आपण असतो तर आपण 17 विचार केले असते की उडी मारली व मेलो तर आपल्या पोराबाळांचे काय होईल? खाली पडून हाडे मोडली तर वेळेवर डॉक्टर भेटतील का? ॲम्ब्युलन्स मिळेल का? असे विचार सुरू झाले की मग आपले उडी घालणे बाजूलाच राहिले म्हणून समजावे. सद्गुरू आज्ञेचे पालन चुकले याचाच अर्थ आपले संपूर्ण समर्पण नाही. मग ते त्यांच्या कोणत्याही आज्ञेचे पालन असो. संत महात्मे केव्हा व कोणत्या प्रकारे परीक्षा घेतील हे सांगता येत नसते. श्री रावसाहेब महाराजांची गोष्ट. एकदा परमपूज्य श्री रावसाहेब महाराज सहस्त्रबुद्धे यांच्याकडे प्रसिद्ध गीतकार श्री शांताराम आठवले भेटीसाठी गेले. श्री रावसाहेब महाराजांनी बाबांनी त्यांची परीक्षा बघण्याचे ठरवले. काही संतांना त्यांच्याकडे आलेल्या लोकांची परीक्षा बघण्याचाही एक छंद असतो. आतल्या गोटात कोणाला घ्यायचे आणि बाहेरच्या बाहेर कोणाला परत पाठवायचे हे येणाऱ्या व्यक्तीची परीक्षा करून ते ठरवत असतात. तुला नोकरी पाहिजे काय? मग अमुक कर, जा. तुला मुलबाळ पाहिजे काय? मग अमुक तमुक कर, जा. अशा प्रकारे समोर येणाऱ्याला जे हवे असेल ते देऊन तशा प्रापंचिक अपेक्षा घेऊन येणाऱ्यांना ते त्यांच्या आतल्या गोटात शिरू देत नाहीत. स्वतःचा पारमार्थिक ठेवा ते फार राखून ठेवतात. त्याला कोणाला हात लावू देत नाहीत. मात्र ज्यांच्या ठाई समर्पण वृत्ती दिसेल त्याला सगळेच मुक्तद्वार. पण त्याच्यासाठी काहीही करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. श्री शांताराम आठवले त्यांना नमस्कार करून बसल्यावर अगोदर इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. मग श्री आठवले म्हणाले, मला अध्यात्माची आवड आहे. सगळे आपल्यावर सोपवून निवांत राहावे असे वाटते. त्यावर श्री बाबा महाराज हसून म्हणाले, वा वा, फारच छान. थोड्या वेळाने बाबांनी जवळचा चहाचा एक कप त्यांच्यापुढे सरकवून ठेवला व ते म्हणाले, हा चहा प्या. तो 15-20 दिवसापूर्वी कोणीतरी बाबांना आणून दिलेला नासलेला चहा होता. त्या चहाची दर्शनी स्थिती काय असेल याचा विचार करा. तो चहा बघून आठवले यांना शिसारीच आली. लागलीच उठून परमपूज्य श्री बाबा महाराजांना नमस्कार करून ते मी येतो असे म्हणून बाहेर पडले. ते दाराबाहेर जाताच बाबा महाराज मोठ्याने हसले आणि म्हणाले, फसला रे फसला, याला काहीही मिळू शकणार नाही. आठवल्यांपाशी समर्पणाचा भाव होता का? समर्पण असते तर त्याने तो चहा घ्यायला असता, प्यायला असता. चहा पिण्याने त्यांचे काय व्हायचे ते श्री बाबा महाराजांनी बघितले असते. कारण त्यांनी चहा पिण्याची आज्ञा केलेली होती. शरणागताला सांभाळून घेण्याचे संतांचे ब्रीद असते. पण ते जे सांगतात ते ऐकलेही पाहिजे. त्यांचे आज्ञापालन केले पाहिजे. तुम्ही सर्व काही त्यांच्यावर निभ्रांतपणे सोडत नाही. याचाच अर्थ तुमचे त्यांच्या श्रीचरणी समर्पण झाले